कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि या प्रकरणी कंपनीचे मालक शिवशंकर खेमका यांना हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे याच ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तिथे ते पाहणी करतायत, चौकशी करतायत। नागपूरच्या चामुंडा एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि 5 जणांचा मृत्यू झाला। या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहणीसाठी आणि चौकशीसाठी पोहोचलेले आहेत। या सगळ्या प्रकरणाची ते माहिती घेतायत। या स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू झालाय, तर 7 जण गंभीर जखमी झालेत। नितीन गडकरी सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ते या सगळ्या प्रकाराची माहिती घेतायत। नागपूरच्या चामुंडा कंपनीमध्ये झालेला हा स्फोट आणि त्यात 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 7 जण जखमी झालेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या घटनास्थळी पोहोचलेत जिथे हा स्फोट झाला, कारण या स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय, 7 जण जखमी झालेत। या स्फोटाप्रकरणी कंपनीचे मालक शिवशंकर खेमका यांना हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा देखील दाखल झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। उदय, श्वेता, खरं तर काल नागपूरच्या नजीक असलेल्या या चामुंडी एक्सप्लोजिव्ह मध्ये दुपारी ब्लास्ट झाला होता आणि या ब्लास्टची तीव्रता इतकी होती की या ब्लास्टमध्ये 6 लोकांचा जो आहे तो जागीच मृत्यू झाला, तर याच्यात 5 जण जे आहेत ते गंभीर जखमी होते। यातल्या तिघांची प्रकृती जी आहे ती अत्यंत चिंताजनक आहे आणि यासाठी जे काही दोषी होते त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जी आहे ती नागरिकांकडून केली जात होती। आणि या प्रकरणी आता जे आहे ते नागपूरच्या हिंगणा पोलिसांनी हे कंपनीचे मालक असलेल्या शिवशंकर खेमका आणि कंपनीच्या व्यवस्थापक यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे। याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि निष्काळजीपणाचा अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने या ब्लास्टमध्ये जे आहे ते विशेषतः ज्यांचं नुकसान झालं त्या नुकसानाकरता कधी भरून नाही नुकसान ती मदत केली तरी काही नुकसान येण्याच्या आधी समीर मेघे साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली होती। त्यांनी सांगितलं होतं की 5-5 लाख रुपये आपण महाराष्ट्र सरकारकडनं देऊ। पण मी पुन्हा त्यांच्याशी बोलणं केलं, उपमुख्यमंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांना विनंती केली की 5च्या ऐवजी आपण 10 लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडनं द्या। नंतर हा जो मालक आहे तो सध्या आतमध्ये आहे, त्याच्याशी पण मी एखादा बोलणं केलं आणि असमर्थता व्यक्त केली की माझा टर्नओव्हर एवढा कमी आहे, मी खूप मदत करतो, एवढी नाही मी 5 लाखापर्यंत करी। मी म्हटलं मला मान्य नाही, लोकांचे प्राण गेलेले आहेत आणि कमीत कमी 25 लाख रुपये तुम्ही दिले पाहिजे, याच्या खाली काही मान्य नाही। तुम्ही घोषणा करीन आणि तुम्ही एवढे पैसे दिले पाहिजे। तुम्ही शेवटी म्हणाले जे तुम्ही म्हणाल ते मी करीन, म्हणून 25 लाख रुपये त्यांच्याकडनं आणि 10 लाख रुपये आपल्याला महाराष्ट्र सरकारकडनं जे जे मृत झालेले आहेत त्यांना आपण 35 लाख रुपये या ठिकाणी मदत म्हणून देऊ। हॉस्पिटलमध्ये जे आहेत त्यांची सगळी ट्रीटमेंट आहे, ही सगळी ट्रीटमेंट आपण शासनाच्या वतीने फ्री ऑफ चार्ज करू। आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत लागली मला कळवा, सगळ्या प्रकारची मदत आपण त्यांना जी काही करता येईल ही सगळ्या प्रकारची मदत आपण करतो। मला हे मान्य आहे की किती पैसे दिले तरी गेलेले जीव काही आपण परत होऊ शकत नाही, हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आणि दुर्दैवी आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने परमेश्वरसाठी प्रार्थना करतो की त्या परिवारांना हे सहन करण्याची शक्ती देऊ, हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि अजूनही यानंतर आपण सगळेजण आहेत, काही इथे बाकी आमदार साहेब आहेत, सगळेजण इथे आहेत। आपल्याला जे जी काही अडचणी समस्या असतील त्या आपण मला सांगा। आणि आत्ताच मी कमिशनर साहेबांशी बोलणं केलं की एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंट आणि फॅक्टरी सेफ्टी डिपार्टमेंट त्याच्या वतीने आम्ही तिथे चर्चा केली की त्याचं कारण काय। या ठिकाणी सगळ्या गोष्टींची डिटेल चर्चा झालेली आहे। कमिशनर साहेबांना विनंती केली की या दोन्ही डिपार्टमेंटच्या हायएस्ट अथॉरिटीला सांगून त्यांची स्पेशल टीम या ठिकाणी बोलण्याची व्यवस्था करूया। कारण काय ते शोधूया, आज तर घडलं पण पुन्हा अशी घटना घडता कामा नये। त्यामुळे कमिशनर साहेबांनी
मॅजिस्ट्रेट चौकशी होणार आहे त्या सगळी होणारच आहे. पण त्याआधी या दोन्ही डिपार्टमेंटच्या हायएस्ट अथॉरिटीकडून त्याचं कारण काय आहे तेही आपण लक्षात घेऊ आणि पुन्हा एकदा अशी घटना कधी होणार नाही याकरता जेवढे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काळजी घेता येईल घेण्याचा नक्की प्रयत्न करू. मी स्वतः शासनाची जी चौकशी होणार आहे त्या स्वतः लक्ष घालीन. कुठल्याही प्रकारे जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही आणि आपण सगळ्यांनी शांतताही ठेवलेली आहे, संयम पण ठेवलेला आहे. हा एक आघात आपल्या सगळ्यांवर झालेला आहे. तरी आपल्या सर्व नेत्यांना सर्व कार्यकर्त्यांना आणि विशेषतः गावातल्या सर्व बंधू बहिणींना विनंती आहे की आता 2 बॉडींचा पोस्टमॉर्टम झाला. 2 बॉडीचा पोस्टमॉर्टम ते बॉडी सुटवायला हवी मी पोलिसला त्यांना सांगितलं. पण त्यांनी सांगितलं की आम्ही एकत्र सगळ्या बॉडी घेऊन जातो. आता बाकीच्याही बॉडी ज्या होतील त्याचं पोस्टमॉर्टम होईल.